नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नव्या कोरणी फ्रेश ब्लॉगमध्ये। आता आपण आहे KSRTC डेपो मुन्नारमध्ये। तुम्ही माझ्या मागे बघू शकता सगळे टी प्लांटेशन आहेत। आजच आम्ही कोचीवरनं इकडे आलेलो आहे, बसमधून आलो। KSRTCच्याच खूप स्वस्त आहे, 160 रुपये पर पर्सन 120 किलोमीटरसाठी। आणि आजपासून 2 दिवस आम्ही एक्सप्लोर करणार आहे मुन्नार एक्सप्लोर करायला तिथे साईट सीइंग व्यू बसेस पण चालतात, जे की पर पर्सन 300 रुपयाला असतात। आणि रूट आहेत तिथे 1, 2 आणि 3 रूट आहेत। हे तुम्हाला डिस्प्लेला दिसत असेल रूट आहेत ते। पण आज संडे आहे आणि आज बंद आहे, कारण का पॅसेंजर तेवढे नाही आहेत, त्यामुळे आजचा रूट आहे तो कॅन्सल केलेला आहे। त्यामुळे आमची थोडीशी पंचायत झाली, पण आम्ही ह्या जो डोंगर आहेत हे सगळे इथपासून सुरू करणार आणि इथपर्यंत चालत येणार। त्यानंतर प्लस इथे टी स्टेट वगैरे पण आहे, सनराईज पॉईंट आहे, तो सगळा एक्सप्लोर करणार आहे आज। व्हिडिओ हा सुरू करा, व्हिडिओ खूप भारी होणार आहे। त्यामुळे या व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी व्हिडिओला इथे लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नसेल केलं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा। बाय द वे राहतो इथेच KSRTच्या ज्या स्लीपर बसेस आहेत त्यांच्या इथेच डॉर्मेटरी ड्राईव्ह यांनी केलेलं आहे गव्हर्नमेंटनी, आणि खूप स्वस्त आहे, 220 रुपये पर पर्सन। त्याचा पण एक सेपरेट ब्लॉग बनवणार आहे मी। त्यामध्ये मिळतं एक सेपरेट झोपायला जागा, त्यानंतर ब्लँकेट मिळते, उशी मिळते, बेडशीट मिळते, सगळं काही मिळतं। प्लस टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे, गरम पाणी प्यायला मिळतं, खूप काही आहे। स्वस्तात मस्त एकदम ट्रिप होऊ शकते तुमची। सुरू करूया। आपल्याबरोबर प्रणव आहे, तुम्ही याला पहिल्या दुसऱ्या व्लॉगमध्ये बघितलं असेल। आणि थंडी भरपूर आहे, प्रचंड थंडी वाजते, प्रचंड थंडी आहे। गेलाय पार, कालच्या दिवसात कसा गेला म्हणजे उद्यापर्यंत आपली हालत लई बेकार होणार आहे। केस पण गोठलेत, वळतच नाहीयेत। ऑटो टॅक्सी कधीच घेऊ नका मुन्नारमध्ये, स्कॅम आहे। म्हणजे फिरवणार काहीच नाही, नुसतं तुम्हाला घेऊन जातील एका ठिकाणी आणि रस्त्यात कुठेही थांबवणार नाहीत। म्हणजे एक पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत, पण मध्ये पण खूप सारं बघण्यासारखं आहे, ते तुम्ही स्किप होऊन जाईल तुमचं। त्यामुळे उद्या आम्ही स्कूटी रेंट करणार आहे, त्यामुळे उद्या खूप काही फिरता येईल। पण आजचा जो आहे ह्या डोंगर पूर्ण असणार आहे ते टी प्लांटेशनचे। काल रात्री टेम्परेचर होतं जवळपास 15-16 डिग्री सेल्सिअस, आणि टेम्परेचरचा काही प्रॉब्लेम नाही, पण जो वारा चालला होता ना भाई साहब, एवढा स्पीडमध्ये वारा होता, अजून पण आहे, त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम झाला। आम्ही आलोय 1-2 मिनटं वॉक करून आलो आणि आपल्या समोर आहेत टी गार्डन्स आपल्याला आलेले आहेत। आता टी गार्डन आहे आणि बाजूला हा आहे डॅम आहे। वाव, कमाल। आणि अरे हे कसलं दिसतंय बघा तुम्ही, एक नंबर दिसतंय, जबरदस्त। तुम्ही एकतर KSRTCचं जे साईट सीइंग व्ह्यूचं पॅकेज आहे ते घ्या, नाहीतर मग स्वतःचं कार किंवा बाईक आहे ते रेंट करून या इकडे, ते जास्त तुम्हाला स्वस्त पडेल, म्हणजे चांगलं पडेल, म्हणजे तुम्हाला आहे ते फिरता येईल। आम्ही टी प्लांटेशनच्या अशा डोंगरामध्ये अजून चालतोय आपण, बघूया कुठपर्यंत जाता येतं। हे झाडाची मुळं बघा केवढी असतात ती। आय थिंक याची वरची पानं कट करून परत लावत असेल ना रे, काय माहिती आता, बघू कोणतरी आपल्याला गाईड मिळायला पाहिजे। हा, कारण का हे बघ केवढी आलीत मुळं खाली। टन बघा एक पीकला जायला वरती, आई जरा चेक करा, हे खतरनाक ऑफ सीझन आहे तरी सुद्धा यार मुन्नारची ब्युटी बघा तुम्ही, खतरनाक आहे। आणि टुरिस्ट पण खूप आहेत टुरिस्ट, पण ते बसनी फिरत नाही, अजून कोणाला माहिती पण नाही तेवढं KSRTC एवढं चालवतं ते। गार्डन्स आहेत आणि मध्ये तिथं बघू शकता हे अशी तलाव केलेली आहे छोटी छोटी। पाण्यामध्ये फक्त बोट बुडवलं, बोट लाल झालं पूर्ण, किती थंड आहे म्हणजे बघा। फार क्लाउड्स मूव्ह होत आहेत तिकडनं। बोलतोय मी ह्या रस्त्यावरनं, रस्ता पण बघा, आणि इकडे गाड्या येतात मेन म्हणजे वरती ऑफ रोडिंगसाठी, जिप्सी वगैरे। पण यार समोरचे जे नजारे आहेत ना, ते डोंगर आणि हे क्लाउड जे मूव्ह होत आहेत, आणि टी प्लांटेशन अल्टिमेट आहे भाई, अल्टिमेट। सगळीकडे जिथे लक्ष जात आहे तिकडे सगळ्या टी प्लांटेशन किंग्स आहेत बघा इथे प्रत्येक ठिकाणी। मागचा व्ह्यू चेक करा एकदा, क्या बात आहे। अजून आम्ही टॉपला पण पोहोचलो नाहीये तरी हा व्ह्यू आहे, कमाल, लय भारी दिसतंय। आणि प्रणवचा लुक बघा, थंडी वाजते, थंडी, वारा भरपूर आहे, त्यामुळे येताना मफलर नक्की घेऊन या, किमान कानाला बांधायला तरी।
तुम्ही रोड्स बघा यार कसले आहेत बघा. टी प्लांटेशनच्या मधनच रोड्स येतात सगळे. क्या भारी. आणि आम्ही ह्या रस्त्यावर आहे आणि ह्याच रस्त्यावरनं पुढे डोंगर डोंगर कनेक्ट आहेत. सो आम्ही इकडनं जाणार आहे आता. ही झाडं बघा आणि हे टी प्लांटेशन पण बघा पूर्ण अपोजिट डिरेक्शनला गेलेली आहेत. आता जाऊया अजून वरती. पूर्ण टॉपनी जायचंय आणि बघूया त्या डोंगरापर्यंत आम्हाला असं जायचंय. जर रस्ता असेल तर तिथपर्यंत जाणार, नाही तर खाली उतरून परत जाणार तिकडे. आज हेच काम आहे. KSRTC घडवलं नाही. मिडल ऑफ द टी जे गार्डन्स आहेत त्याच्या बरोबर टी प्लांटेशनच्या वरनं हा रोड जातो. प्रणव इथे माझे फोटो काढत होता आता. पण यार वारा बघा किती स्पीडने चालतोय. आणि ते दव आहेत, ते दव बिंदू असे तोंडावर आपट. आय डोंट नो हे दव आहे की पाऊस आहे आता, पण तरी सुद्धा हे बघा मागचा व्ह्यू बघा. हा एक नंबर. लाईक करा. 2000 years later. नेमका अथर्व गेलाय तर पुढे आणि फोन देऊन गेलाय माझ्याकडे. तर जाता आता आम्ही रस्त्यात चालत होतो, तर चालता चालता काय दिसलं बघ, नॅचरल वॉटर. आणि हे कोणीतरी करून ठेवलं आहे की हे पाणी एकत्र व्हावं आणि नॅचरल वॉटर येतं या दगडांमधून. जस्ट मी आत्ता पाणी पिलोय. मस्त टेस्ट आहे. नॉर्मल वॉटरची जी टेस्ट असते ती अफलातून आहे. आपण जे मिनरल वॉटर पाणी पितो ना त्याला काही अर्थ नाही असं वाटायला लागलं मला ते पाणी पिल्यानंतर. आम्ही इथे आलेलो आहे. सुरुवात केली ह्या डोंगराच्या पण पलीकडच्या डोंगरापासून सुरुवात केलेली. आता चालत चालत इथपर्यंत आलेलो आहे. हा वरती हिरो दिसतोस माहिती आहे का प्रणव? बॉलिवूड मध्ये घेतला कसलं काय घसा गेलाय आवाज बघ काय बोलत. हे डिव्हिजन केलेले आहेत टी प्लांटेशनचे. मगाशी पण एक तुम्हाला दाखवला खाली. आई शपथ काय रे आवाज येतोय. वारा बघा केवढा आहे. तिथपासून आता चालत आलेलो आहे. तिथे आम्ही पाणी प्यायला होतो आणि एवढा ट्रेक करत आलोय. आता इथे फॉरेनर्स पण आलेले आहेत. कसं वाटतंय? खतरनाक. अजून आपल्याला भरपूर जायचंय खरं पुढे. अजून 3 डोंगर क्रॉस करायचे. हा एक आहे, हिच्या पलीकडे तो आणि तिकडे एक. तिथे मंदिर आहे. आम्ही त्या मंदिरात जाणार आहे. ढग कसे मूव्ह होतात बघा. खतरनाक. फिरवतो आणि मागून एक ते म्हटलं फॉरेनरचा ग्रुप आहे आणि त्यांच्याबरोबर एक टूर गाईड होता. तो म्हटला तुमच्याकडे परमिशन आहे का? म्हटलं आमच्याकडे परमिशन नाही आहे. तो म्हटलं ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे सगळी, ही सगळी. आणि तो म्हटला तुमच्या एवढी मोठी प्रायव्हेट प्रॉपर्टी. तो म्हटलं परमिशनशिवाय इकडनं जाऊ शकत नाही तुम्ही. त्यामुळे म्हटलं इकडनं जावा आणि पुढच्या डोंगरावर जावा. चला आम्हाला काय एवढं तरी फ्रीमध्ये झालं बघून. त्यामुळे आम्ही आता खाली होतो. त्यामुळे आता खालीतून रोडवरनं परत दुसऱ्या डोंगरावर घुसणार आहे. आता रस्ता बघा आता कसा आहे तो. हा प्रॉपर केलेला आहे रस्ता लोकांना उतरायला आणि जायला. मध्ये दिसते होमस्टेज आहेत. इथे तुम्ही जर राहिलात तुम्हाला याचा ऍक्सेस फ्रीमध्ये आहे. ह्याचं नाव आहे झिंक हॉस्टेल और होमस्टे. मी आलेलो आहे मुन्नारच्या एका गावामध्ये. बघू शकता हे गाव आहे. कसलं सुंदर गाव आहे. काय भारी वाटत असेल मुलांना पण. आणि राहायला किती सुंदर वाटत असेल. ऊन आलेलं आहे त्याच्यामुळे आता जे जर्किन घातलंय गरम व्हायला लागलं. त्याच्यामुळे आता बसलो होतो डोंगरावरनं आल्यावर खाली इथे KSRTC बस स्टँडमध्ये. आणि हे बघा तुम्ही KSRTC पिंक कॅफे. यार गव्हर्नमेंट कॅफे आहे ते पण बसमध्ये केलेलं आहे. कसलं भारी. आता बंद आहे खरं ते, पण सकाळी चालू होतं की नाही. सिस्टीम भारी आहे. हां गेलेलो पण काही इच्छा होईना खायची. हां मग आता चॉकलेट खाल्लंय आणि गप्प. आता मग म्हटलं इथे मॅगी मागाशी दिसली होती. आता म्हटलं मॅगी खाऊया जाऊन तिकडे. कसं आहे? मस्त आहे. सगळ्या भाज्या वगैरे टाकून. अरे वा. आणि अशा सीझन मध्ये अशी मॅगी मिळणं म्हणजे स्वर्गाहून सुंदर. हा आता मी पण ट्राय करतो. ऑनियन बघा जास्त. कांदा भरपूर मोठा चिरलाय. खरं चांगला वाटतंय का तो? मस्त. ठीक आहे बेस्ट. मुन्नार टाउनसाठी घेतलेली बस आता आम्ही. मुन्नार टाउन लास्ट स्टॉप. त्याला बॅग घ्यायला लागल्या. जुगाड चाललं नाही आमचे आज. वेळ खोळ्यात काढलं नाही काय आम्हाला. जाऊ दे सांगायला नको. चला पण KSRTC आपल्याला मिळालेली आहे परत.
आणि मित्रांनो आम्ही बसमधून फ्रीमध्ये बसून आलो इथपर्यंत. 1 रुपया पण घेतला नाही त्या कंडक्टर आणि ड्रायव्हरनी. भारी. आता आम्ही चाललो आहे बॉटॅनिकल गार्डन, जे की गव्हर्नमेंटचं आहे. सो तिथे बघूया काय काय आहे ते. मला काहीच आयडिया नाही. चला. आम्ही आता मगाशी डेपोमध्ये होतो किंवा मुन्नारचं जे टी प्लांटेशन होतं त्याच्यापेक्षा जास्त हाईटवर आलो, जास्त एलिव्हेशनवर आलं. त्यामुळे इथं परत थंडी वाटायला लागली. आणि इथे बघा ढग परत आलेले आहेत आणि इकडे वारा पण तिकडल्यापेक्षा जास्त स्पीडने वाहतोय. बघूया आता किती थंडी वाजते अजून. हो. टेम्परेचर डिफरन्स. आणि त्यात आमच्या आता खांद्यावर बॅग काय आहे, काय वाट लागणार आहे. येस, आपण फायनली पोहोचलेलो आहे गव्हर्नमेंट बॉटॅनिकल गार्डन. 1.2 किलोमीटर्स विथ दिस बॅग फायनली. पण यार व्ह्यू बघत नाही ना, कसं 1 किलोमीटर गेलं कळत नाही. बघूया आता गार्डनमध्ये काय आहे ते. गव्हर्नमेंट बॉटॅनिकल गार्डन पर पर्सन 100 रुपीज. नाही येत आहे, मीच जातो आता. आणि सुरुवातीला गार्डनच्या दोन्ही बाजून फुलं आहेत. इकडनं वॉच टॉवर आहे, बघूया. इकडे नंतर जाऊया, आधी खाली जाऊया. खाली काय काय ते बघू. एवढं सगळं या स्टोअरमध्ये मिळतंय. जास्त नाही आहेत, 1-2-3 प्रकारचे इथे फ्लॉवर ठेवलेले आहेत. एकालांचे फक्त त्यांचे वेगवेगळे असे काय म्हणतात म्युटेशन केलेले आहेत आणि त्याच्यापासून नवीन प्रजाती इथे डेव्हलप केलेली आहे. तर आपल्याकडे पण दिसतात फुलं, पण ही वेगवेगळी फुलं आहेत. ही पहिल्यांदा कधीच नाही बघितलीत मी. भाई साहब, इथे खारुताई ठेवले, इथे मोठा हत्ती ठेवलेला आहे. वा, लहान मुलांना तरी चांगला आहे. हे बघा, लहान मुलं खुश होतात इकडे बघून. ह्या ना कसला प्लांट आहे काय माहिती, पण असं ट्विस्ट झालं होतात. ह्याचं नाव आहे लकी फिकस ट्विस्टेड. वा, हे बघू शकता, हे कोबी सारखं दिसतंय. ह्याचं नाव आहे ऑर्नामेंटल काले. एक अशा जाळ्या बनवल्या आपण ते कुंड्या ठेवल्यात. हे काय आपल्याकडे दिसतं, पण हे जे स्पेस बनवली ते आपण बसू पण शकतो मस्तपैकी. आणि हा बघा, इथे अजून एक जिराफ ठेवलेला आहे. लहान मुलांना भारी आहे काम. फुलांचे नाव आहे इम्पॅटियन्स. खूप ब्राईट फुलं आहेत ही. 6 व्हरायटी ऑफ कॅक्टस. मी एवढे कधीच नाही व्हरायटी बघितली कॅक्टसची. कॅक्टस ठेवलेच बाई, केवढे वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस आहेत. कधी बघितले तेवढे कॅक्टस बाई साहब. हा बघा, खूप छान दिसेल. हार्ट्सवाला आहे ना हे. ह्याच्यामध्ये रात्री लाईट लावतात आणि प्रत्येक जे असं स्ट्रक्चर आहे त्यामध्ये रात्री लाईट्स लावतात. सो रात्री यायला होतं. ओ भाई, मला काय दिसलंय बघा. आय लव्ह मुन्नार. येस, विचारून आलो मी. खरं तिकडे जे ठेवलेले आहेत तेच इथे ठेवलेले आहेत, पण इकडनं जसं बाहेर तसा हा व्ह्यू बघा एकदा. वाव, एक नंबर व्ह्यू आहे. होय, ड्रॅगन पण आहे इथे. इथे पण बेंच ठेवलेले आहेत बसायला आणि असा ट्रॅक केलेला आहे वॉकसाठी. इथे संध्याकाळचं प्रचंड भारी दिसेल माझ्या मते, कारण का हे असे लॅम्प वगैरे पण आहेत. छान वाटेल. इकडे पण जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो, खाली इकडे कमळ विमळ ठेवले. हे गार्डनपेक्षा जास्त प्ले पार्कच आहे. इथे एक आहे, इथे खाली आहे, त्या बाजूला एक आहे. बाई इथे फुलं आणि हे काय ते जास्त कमी आहेत. खेळण्यासाठी भरपूर ठेवलेले आहे सामान मुलांना. हा पत्र्याच्या शेडच्या आतमध्ये पण सेम फुलं ठेवले जी की त्या 2 तिकडे ठेवलेली आहेत. बाई काय आहे हे. आणि इकडनं जाणार होतो वरती, म्हटलं बास आता, पण इथून खाली लक्ष गेलं माझं. इथे हा रोड आहे असं जायला आणि इथे बघा रिव्हर साईड व्ह्यू आहे. तुम्हाला बसायला तर फुल एन्जॉय करू शकतो तुम्ही. मित्र आला किंवा कपल आला कोणी पण भारी आहे. खाली नदीचा व्ह्यू, पुढे डोंगर आहेत. कमाल. हे छान केलंय. हो भाई साहब, हे कोणतं आता फुल आहे? हायड्रंजिया. क्या बात आहे. कसलं फुल आहे बघा की भारी, एक नंबर. 45 मिनिट्स झालेले आहेत आपल्याला आणि मी आता लास्ट जे माझा आहे वॉच टॉवर तो आता बघायला आलेलो आहे. अगदी खालपर्यंत गेलो मी मगाशी. वर यायला पूर्ण स्लोप आहे. हा, दम लागला. चला लास्ट बघूया वॉच टॉवर. आणि आपण पोचलोय वॉच टॉवरवर. आई शपथ, काय व्ह्यू आहे, जबरदस्त व्ह्यू आहे.